तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, कशाबद्दल घेतली आहे, काय मुद्दा आहे? आज मी अरुण मिठुरे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी। राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने आज लोकसभा निवडणूकचे 11 लोकांची यादी आज आपण जाहीर केलेली आहे। आज आम्ही जे जाहीर करायचं कारण की आम्ही सगळ्या पक्षाला आम्हाला सामावून घ्या म्हणून आम्ही सांगत होतो, पण आम्हाला कुणी किंमतच देत नाही, म्हणून आम्ही आज स्वतंत्र निवडणूक लढवायचं जाहीर केलं। पहिली यादी आपण आज 11 लोकांची केली, उर्वरित पुढच्या आठवड्यात काय 11 लोकांची करू। 11 जास्त महाराष्ट्रात स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवू। आणि निवडणूक लढवायचं कारण एवढंच आहे की हे जी लोक आम्हाला तुच्छ समजतात, आमच्या बारक्या पार्टीला तुच्छ समजतात, म्हणून त्यांना बी आमची काय ताकद आहे ते आम्ही दाखवून देऊ, म्हणून मैदानात आज आम्ही उतरत आहोत। आज 11 लोगों की लिस्ट निकली है, आगे चलकर और कितने लोगों की लिस्ट आने वाली है और क्या कुछ तैयारियां हैं चुनाव को लेकर? चुनाव की तैयारी हमारी पहले कल से चालू है। हमारा संगठन पूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे आणि कुठलं कमी नाही। आम्ही ते महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला आमचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे, आज डिक्लेअर केली आहे आणि मतदान सगळं बरंच होईल। असं नाही की बाबा जरी आमचा माणूस नाही निवडून आला तर पुढचा माणूस आम्ही पाडू शकू, आम्ही म्हणणार नाही आम्ही निवडूनच येऊ, कारण आम्ही नवीन आहोत, आमच्याकडे पैसा कमी आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करणार, आम्ही गोरगरिबाची मतं घेणार, शेतकऱ्याची शेतमजुराची मतं मलाच देणार, कोणाला दुसऱ्याला नाही देणार ते लोक। कारण खरं आहे की गरिबांची भेटणार, किसान बहुजन पार्टीला लोकांची कसं प्रतिसाद भेटते? लोकांचा प्रतिसाद मला आहे। मी आजपर्यंत मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकरी किसान सगळे मजूर बहुजन सगळं मला मतदान करतात आणि त्यांची कामं मी अहोरात्र करतो। मी घरदार बघत नाही, महिना मी माझ्या घरी राहत नाही, मी लोकांसाठी वाहून घेतो आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। आतापर्यंत बरेच लोकांची मी घरं बसवलेली आहेत। तुम्हाला तुमची जी पार्टी आहे किसान बहुजन पार्टी, ह्याला राज्य सरकारकडून काय सहायता भेटते? आम्हाला कुठलंही आम्ही कुणाच्या देणग्या पाणग्या अजून आम्हाला गुढे दिलेला नाहीत आणि आम्ही घेतलेल्याही नाही। आम्ही फक्त कामच करत राहतो, आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही। आणि आज जिथं काम आम्ही बी आज मुख्यमंत्री साहेबांकडे ज्याकडे जेवढं आम्ही काम करतो, पण साहेब देतात पण खालचे लोक कामच करत नाहीत। तिथं मुख्यमंत्री साहेबांकडे दररोज मी असतो, मुख्यमंत्री साहेब मला भरपूर मदत करतात, पण खालचे लोक काही कामच होत नाही, कुठल्या गोष्टीचंही होत नाही आणि यंत्रणा ढिसाळ यंत्रणा आहे। त्यांचे पीए सुद्धा काही नीट काम करत नाहीत, कुठले व्यवस्थितच नाही कुठं। साहेब रात्रंदिवस साहेबाला असं वाटतं की किती काम करून काय काय करू, जनतेला काय काय देऊ, तसंच मला पण वाटतं, पण त्यांनी करतात, पण खालचे लोकांनी त्याला साथ दिली पाहिजे। त्याला अधिकारी लोकाला अभय कुणाचं आहे, ह्या फायली न होत नाही, त्याला कारण काय आहे? आज साहेब एवढं देत अवलोकन केले आणि साहेबाची सही घेतात, फाईल काढली म्हणतात, फाईल अवलोकन केली, आपली फाईल अवलोकन केली परत जाते आणि त्या लोकांचं कामच होत नाही। अवलोकन म्हणजे फाईल वरून पाठवली, पाहिली, चालले, पण त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याला ब्रीफिंग करायला पाहिजे, सांगायला पाहिजे की असा निर्णय दिला पाहिजे, तर ती काम होत आहे। हा, म्हणून ते साहेब भरपूर काम करतात, नाही असं नाही, साहेबांसाठी आदर आहे, पण हे जे प्रशासन आहे, प्रशासनाच्या बाबतीत प्रशासन नीट झालं पाहिजे राज्यातला, देशातला, म्हणून आमची पार्टी मैदानात उतरलेली आहे आणि आम्ही कमी करणार नाही। अधिकारी याच्या पुढे ठोकलेले आहेत। चुनाव लढताय, पण कुठून लढताय? महाराष्ट्रात औरंगाबाद, मारोतराव गणपतराव गोरलेवार नागपूर, अमित लक्ष्मण इंगळे रामटेक, चंद्रशेखर नामदेवराव बोंडवे गडचिरोली, अनिता थूल चंद्रपूर, नदीम अहमद धुळे, शालिग्राम बनसोडे नाशिक, कन्नूबाई वाळा ठाणे, परमेश्वर माधवराव सोळंके परभणी, हेमंत राधाकिशन कनाके हिंगोली। उर्वरित लोकांची नावं नंतर